चला तर आज आपण एक नवीन रेसिपी नवीन म्हणजे तशी सर्वांना आवडणारी गोडधोड रेसिपी आहे पहा ही. तर माझ्या लेकीला खूप दिवसापासूनची इच्छा झाली होती की तिला गुलाबजामुन खायचे होते, परंतु मला ते काही लवकर बनवून देणं झाले नाहीत. परंतु आज तिने खूप हट्ट केला, त्यामुळे मला स्वयंपाक झाला की लगेच गुलाबजामुन तयार करावे लागले. याच्यामध्ये मी मैदा टाकून घेतला आहे पहा. तुमच्या हिशोबानुसार 1 किलो खव्यामध्ये 2-3 वाटी मैदा मिक्स होतो. त्याच्यापासून मी असे छोटे छोटे मीडियम प्रकारचे गोळे करून घेतले आहेत, कारण तिला मोठे हॉटेल स्टाईल गुलाबजामुन आवडतात. तर आता मी लगेच इकडे चाचणी करायला ठेवली आहे पहा. तर 2 ग्लास पाणी टाकलं आहे आणि त्यामध्ये 4 वाट्या साखर टाकली आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही गोडीनुसार कमी जास्तही करू शकतात. आणि चिवताईलाही मध्ये मध्ये करायचं होतं, तिलाही माझ्यासारखे गोळे करायचे होते, परंतु बराच वेळ प्रयत्न करून तिला तसं येतच नव्हतं बनवायला. शेवटी तिला गोल आकार थोडासा झाला, त्यावरतीच ती खुश झाली. आणि आता मी गुलाबजामुन तळायला घेतले आहेत. तर मस्त असे छान असे तेल गरम झालेलं आहे. जास्त कडकही होऊ द्यायचं नाहीये तेल, मध्यम तेलामध्येच टाकायचे आहेत. आणि अशा प्रकारे पाहू शकतात, मी याच्यामध्ये काही बेकिंग सोडा वगैरे काही घातलेलं नाही, परंतु एकदम असे टम्म फुगले आहेत पहा. आणि आता चाचणी थोडी थंड होऊ द्यायची आहे आणि नंतरच त्यामध्ये गुलाबजामुन ॲड करायचे आहेत. त्यामुळे असे मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट असे छान असे गुलाबजामुन तयार होतात.